कित्येकांची रखिली झाली असे अण्णाभाऊ साठे म्हणतायत. आणि संसद हिजड्यांच्या हवाली आहे. आणि म्हणून मला भाडव्यांची ती संसद सुद्धा आता भाडव्यांची हवेली झाली असं मला वाटतंय. आता या विरोधी पक्षांना फक्त मोदी विरोध करायचा एवढाच त्यांचा मुद्दा आहे. बाकी यांना ना युथची घेणं आहे, की यांना ना देशाची घेणं आहे. त्यांना फक्त मोदींना कुठंतरी शह देण्यासाठी या आंदोलनाचा उपयोग करून घ्यायचा आणि युथला यूज करतात यासाठी. 22 मुलं निघित, 1-2 नाही, 22 इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे हा. पण नीटला सोडून विषय दुसरीकडेच भर पडतोय. कोण काश्मीरचा मुद्दा म्हणतोय, कोण काल त्या एका बाईने इस्रायलचा झेंडा घेऊन आपलं हे काय संबंध आहे. हा दादा असं म्हणाला की त्या प्रधानांचा कसा काय राजीनामा मागतो. त्या दादाला मला दुरुस्त करायचं, तो जैनजी आहे, त्याला दुरुस्त करायचंय. मग कुणाच राजीनामा मागायचा? राजीनामा मागितला तो द्यायचा का नाही द्यायचा हा द्यायचा. सत्ताधारी हे वोट चोरी करतात, तो रोष चोरी करतात. या मुद्द्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतो. वोट चोरी करतात, याला कुठलाही आधार नाही आतापर्यंत. मोदीजी खाली उतरा या रस्त्यावर आणि हा लेकरं आहेत नाही विद्यार्थी, त्यांची पण मन की बात ऐका. मोठ्या प्रमाणात युवक रस्त्यावरती उतरत आहेत. हे राज्यकर्त्यांचं अपयश आहे असं तुम्हाला वाटतं का? 2029ला हे सत्तेत राहणार नाही. मी 100% सांगतो, 2029 नंतर मोदीच सत्तेत येणार. पाटील पाटील घेऊन आला पाटील की ही पाटील की. नमस्कार. बेकीज बेकरी प्रेझेंट पाटील की या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत सर्वाधिक चर्चेचा आज एक ज्वलंत विषय, या विषयावर आज आपण बोलणार आहे. दिल्लीतील जंतर मंतरवर अभिजित दिपके यांचं नेतृत्व आणि सोनम वांगचुक यांचं उपोषणात्मक आंदोलन यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. पेपर फुटीचा प्रश्न असो किंवा विद्यार्थ्यांचे त्यातून होणारे हाल आणि नंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन आणि त्यावरती पोलिसांनी केलेले लाठीचार्ज, या सगळ्या विषयावरती आज आपण इथं चर्चा करणार आहे. आपल्या स्टुडिओमध्ये 3 प्रमुख वक्ते आपल्याकडे आलेले आहेत, त्यांची ओळख करून देतो. नमस्कार. तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणारा अथर्व पवार आज आपल्या सोबत आहे. अथर्व हा कंटेंट क्रिएटर पण आहे. स्वतःचा पॉडकास्ट पण तू सुरू केला अगदी. आणि तरुणांच्या बद्दल बऱ्यापैकी तू कंटेंटमध्ये व्यक्त होत असतोस. बरोबर. त्याचबरोबर आपल्या इकडं बिल्डर असोसिएशनचे माजी अध्यक्ष अनिल दातीर सर आहेत. आणि यासाठी म्हटलं की दातीर सर नुसते बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून नाही आहेत, दातीर सर खूप चांगल्या पद्धतीनं लिहितात. काही काही वेळेला मला भीती वाटते की आम्हाला कंटेंट क्रिएटरना की आपल्या पोटावर पाय की काय, इतके चांगल्या पद्धतीनं त्यांनी प्रवास वर्णन पण त्यांची खूप परदेशातली प्रसिद्ध झालेले आहेत. आपल्याकडे तिसऱ्या पाहुण्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राध्यापिका कविता मेहत्रे मॅडम. नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण चर्चेला सुरुवात करूया. अथर्व, तुझ्यापासून आपण सुरुवात करू. तुला पहिल्यांदा प्राधान्य. चालेल. युवकाला पहिलं प्राधान्य. दिल्लीमध्ये हे अभिजित दिपकेंचं जे आंदोलन सुरू आहे, बरोबर, या आंदोलनामध्ये पेपर फुटीच्या प्रश्नावरून त्यांनी ते लावून धरलं. अगदी. मुलं वैतागलीत, परिस्थितीला कंटाळलीत आणि त्यामध्ये रस्त्यावरती उतरली. बरोबर. या परिस्थितीमध्ये त्यांच्यावरती लाठीचार्ज होतो. बर. या आंदोलनाकडे तरुणांचा प्रतिनिधी म्हणून तू कसं बघतोस? पहिली गोष्ट तर आपण बेसिक पासून सुरुवात करूयात. हा जो पेपर फुटीचा जो मुद्दा झाला, पेपर फुटला नीटचा, आणि जी की अतिशय चुकीची गोष्ट आहे. बिकॉज मी बघतोय, मी पण एका काळी 11वी-12वीला होतो. नीटचा पेपर कसा असतो, काय असतो, किती त्याची इम्पॉर्टन्स आहे, किती त्याची टफनेस आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळं त्यासाठी एखादी व्यक्ती, एक मुलगा, एक मुलगी दिवस रात्र अभ्यास करत असते त्या अभ्यासासाठी. आणि जेव्हा आपण पेपर देऊन येतो, आणि कधी कधी काय ना तो पेपर चांगला गेलेला असतो, काय ना पेपर तो खराब गेलेला असतो. चांगला ना जेव्हा तो पेपर जातो आणि तेव्हा त्यांना कळतं की अरे पेपर फुटलाय, पेपर रद्द झालाय, त्याला वाईट होतं. ज्याचा वाईट गेलाय तो म्हणतो आयला बरं झालं, आपल्याला अजून एक संधी मिळाली. असे दोन्ही पर्स्पेक्टिव्ह असतात. काय ना त्याची काहीच पडलेली नसते. काय फक्त आई वडील म्हणतात म्हणून बाबा आपलं नीटच्या मागे लागायचं, तुक्क्यानं लागला मार्क चांगला तर आपण पुढे MBBS करायचं, असं काय म्हणणं असतं. आणि जेव्हा असा मुद्दा येतो तेव्हा खूप लोक डिवास्टिकेटेड होतात. बिकॉज त्यांना असं होतं की अरे आपलं भविष्य संपलं काय. आणि मग त्यावेळेस जे आपण बघितलं की 14, 15, 20 लोकांनी सुसाईड केली, जे की अतिशय धक्कादायक आणि चुकीची गोष्ट. आणि त्यावेळेस मीही बोललेलो की हे काय आपलं देश हिंदू मुस्लिम करतो आणि इथं आपली पेपर फुटतोय, सगळं होतं, सगळं मान्य. जे की
सरकारने ऍड्रेस करायला पाहिजे होतं की बाबा चल सिस्टीम फेल्युअर असू दे, काही का असू दे, किंवा म्हणतो ना आपण ज्याला पैसे घ्यायचे होते त्याने पैसे घेतले, जो पैसे देऊन पेपर घेणार होता त्याने तो कारवाई केला असता. पण अगेन मोठ्या माणसांच्या मध्ये नेहमी सफर होतो तो आपल्यासारखा सर्वसामान्य माणूसच आहे. आणि मग ह्या काळी ऑलरेडी पॅरलल जी सोशल मीडियावरती एक ट्रेंड चालला तो म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचा, की बाबा आपले जे कॉक्रोच म्हणून यंगस्टर्सला बोललं गेलं. त्यातनं मग अभिजित दिपकेंनी ते पेज सुरू केलं आणि त्यातनं मग सीजेपी सुरू झाली आणि खूप मोठा असा तो जे काही ट्रेंड होता, बापरे, म्हणजे एका दिवसात एवढे फॉलोअर, दुसऱ्या दिवसात एवढे फॉलोअर, तिसऱ्या दिवशी एवढे फॉलोअर. आणि जो काही युथ असा सप्रेस झाला त्याला वाटलं की हा बाबा हे आपलं रिप्रेझेंटेशन आहे, हे रंगदे बसंती. म्हणजे मला असं वाटतं की अभिजित दिपकेनं आदल्या दिवशी रंगदे बसंती बघितला असावा की काय, आणि मग दुसऱ्या दिवशी त्याने येऊन पिक्चर सुरू केला, पिक्चर इम्प्लिमेंट करायचं म्हणून त्यानं पेज उघडला का काय, आणि त्यानं म्हणलं बास मिळालाय. नाही, सीजेपी सुरू झाली वेगळ्या मुद्द्याने, त्यांचे मुद्दे अगदी वेगळे होते. त्याच्यात योगायोग म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला झालं म्हणजे ते नीट पेपर फुटला. आणि मग त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी दिसली की बाबा या विषयावर आपण बोललं गेलं पाहिजे. ग्रेट थिंग की देअर शुड बी समवन हु इज रिप्रेझेंटिंग समवन. बट नंतर ना मग त्याचं रिप्रेझेंटेशन अशा चुकीच्या वे मध्ये घ्यायला गेलं. आम्हाला कोणतरी म्हणतो ना आपण की लीडर शुड बी स्ट्रॉंग, देन ओनली ही कॅन लीड. आम्हाला वाटलं कॉक्रोच जनता पार्टी थ्रू आम्ही नीटचा विषय आम्ही लोकांसमोर मांडूयात. नीटचा फक्त विषय असता तर आज मी पण नीटच्या अगेन्स्टच बोलतोय की पेपर फुटला, द कंट्री शुड बी अकाउंटेबल. आपल्याला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. बरं, रिनीट झाली, पोरांचे पेपर चांगले गेले, रिझल्ट लागले. मी 4-5 लोकांचे काल काउन्सिलिंगचे फॉर्म्स भरून दिले माझ्या लॅपटॉपवरती. पण नीटला सोडून विषय दुसरीकडेच भर पडतोय. आज माझ्या घरात काय झालंय, आज समजा चला माझ्या घरात काय प्रॉब्लेम झाला तर माझे लोक म्हणत नाही तुझ्या आजोबांनी लगेच रेजिग्नेशन दिलं पाहिजे. आज माझ्या घरात जर मी पेपर फोडलाय तर आय एम फर्स्ट रिस्पॉन्सिबल, देन माय फादर, देन माय ग्रँडफादर. हे तर तुम्ही डायरेक्ट म्हणताय आजोबा द्या राजीनामा. अरे तुम्ही बघा आधी कुठं फुटला, का फुटला, पेपर फुटायच्या मागची कारणं काय आहेत. मी त्याच्या अगेन्स्ट जर बोलायचं असेल ना, मी त्याच्या अगेन्स्ट बिलकुल बोलतोय. पण मुद्दे वेगळीकडे गेले. रेजिग्नेशन मागलं पाहिजे का मागा, पण उद्या जाऊन उठसूट कुणीही अपोषणाला बसेल. आज रस्त्यावरती खड्डे नाहीत, मी डायरेक्ट बाबा महाराजांचं रेजिग्नेशन मागणार का? अजिबात नाही ना. पहिलं मी पीडब्ल्यू ऑफिसला जाणार, त्यांना मी माझी कंप्लेंट फाईल करणार की बाबा माझ्या रस्त्यावरती खड्डे बघा किती आहेत, काय तुम्ही काय करताय, झोपा काढताय का? जाणार. तुझ्या या मुद्द्यावरती आपण येऊया. दातीर साहेब, रस्त्यावरती युवक मोठ्या प्रमाणामध्ये उतरला आणि कॉक्रोच सारखं म्हणून त्यांना हिनवलं गेलं आणि तेच नाव घेऊन ते युवकांच्या प्रश्नावरती लढतायत. मोठ्या प्रमाणात युवक रस्त्यावरती उतरतायत. हे राज्यकर्त्यांचं अपयश आहे असं तुम्हाला वाटतं का, की युवकांना रस्त्यावर उतरावं लागतं? आता त्यावर बोलण्यापेक्षा मी अगोदर सुरुवात अशी करतो की मुळात ही सीजेपीची जन्माला आली. मुळात जे आपले CJI आहे ते जे बोलले होते तर त्यांचं स्टेटमेंट एका केसच्या संदर्भात होतं. आणि ते काय म्हणत होते की समाजात काही अशी रिकामटेकडी झुरळं आहेत की जी पॅरासाइट सारखी, त्यांना स्वतःला तर काही करता येत नाही, स्वतःला काही जॉब मिळत नाही, म्हणून ते मग एक तो मीडियात जातात, कोण सोशल मीडियात जातो, कोण RTI खाली कोणाच तरी माहिती मागून त्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात करतो. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की त्या केसच्या संदर्भात होतं ते. त्यांच्या समोर जी केस होती त्या केसच्या संदर्भात ते बोलले होते की अशी काही लोक आहेत, त्यांनी तरुण हा शब्द जर वापरला नसता ना हे काहीच झालं नसतं. ते जर म्हटले असते ना काही लोक, त्यांनी फक्त बोलताना बोलला की काही तरुण युथ, आणि लोकांनी तेवढाच मुद्दा पकडला की युथ, सगळ्या युथला हे कॉक्रोच म्हणतात. आणि मग त्या अभिजित दिपकेंनी ते कॉक्रोच जनता पार्टी काढली, फॉलोअर्स वगैरे. आता सोशल मीडियाचे फॉलोअर्स आपल्याला माहितीये 2 लाख असले तर आपल्या घरी काही कार्यक्रम असला किंवा काही प्रसंग घडला तर 4 लोक सुद्धा येत नाहीत. त्याच्यामुळे सोशल मीडियावर एवढे मोठे फॉलोअर्स असणे म्हणजे ही काय आता ती काही अचिव्हमेंट राहिलेली नाही. पण अभिजित दिपकेंना तसं वाटलं, त्यांनी चांगल्या मुद्द्यावर सुरू केलं होतं. हे मी तेवढंच आता म्हणेन की त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी चांगल्या मुद्द्यावर सुरू केली, बरोबर. पण नंतर ते असं भरकटत केलंय की त्याला आता जे तिथं ज्या त्या मंचावर जे काय होतंय, कोण काश्मीरचा मुद्दा मांडतोय, कोण काल त्या एका बाईने इस्रायलचा झेंडा घेऊन आपलं हे काय संबंध आहे, कोण त्या कुठल्या आपल्या महाराजांना सांगतोय की या नवीन महाराज का म्हणणार. अरे तुमचा मुद्दा काय, युथ घेऊन निघाला होता ना, तुम्ही युथचे मुद्दे घेऊन निघाला होता ना. ते सोडून कोणी काही अगदी पर जेंडर चेंज वाले सुद्धा तिथे येऊन त्यांचा मुद्दा मांडतात. अरे आंदोलन झालं, उभं कशासाठी केलं होतं आणि आता त्याचं काय हे झालं.
आणि सरकारने म्हटलं तर आता तुम्ही जो मूळ विचारलं की सरकारचं यात अपयश आहे का, अपयश असं नाही म्हणणार. सरकारने थोडंसं दुर्लक्ष केलं, एवढं मोठं होईल असं वाटलं नव्हतं. आणि आता नेमकं 20 तारखेला हे मोर्चा काढायचं यांचं ठरलं, बरोबर. आणि सरकारने जरा हलक्यात घेतलं, त्यामुळे अगोदर लक्ष दिलं नाही. आणि मग विरोधी पक्षांना आतापर्यंत काही वाटत नव्हतं, पण ते जेव्हा थोडं थोडं गोळा व्हायला लागलं, प्रत्येकाला ऑपॉर्च्युनिटी दिसली. आता या विरोधी पक्षांना फक्त मोदी विरोध करायचा एवढाच त्यांचा मुद्दा आहे. बाकी यांना ना युथची घेणं आहे, एक्झॅक्टली की यांना ना देशाची घेणं आहे. एक्झॅक्टली. त्यांना फक्त मोदींना कुठंतरी शह देण्यासाठी या आंदोलनाचा उपयोग करून घ्यायचा आणि युथला यूज करतात यासाठी. आणि युथला यूज करतात. आणि Exactly. कालच्या मोर्चात युथ मध्ये जो मॉब दिसत होता तो युथचा होता. Right. त्याच्या कडेची जी होती की नाही ते सगळे दंगलखोर होते. त्या लोकांनी हे अटॅक केले. त्यांचे व्हिडिओ, आता व्हिडिओ दोन्ही प्रकारचे आहेत, यांना मारल्याचे व्हिडिओ तसे त्यांना पोलिसांना मारल्याचे पण व्हिडिओ आहेत. आणि ते त्या लोकांचे हावभाव, काहींच्या जर कृती जर बघितल्या तर त्या टेररिझम समजावं अशा आहेत काही, नाही, पण पण सगळ्यांनी केलेलं पण ही नाही. मधला परिस्थिती- युथ होता तो भरडला. ही परिस्थिती आणली त्या सरकारचं हे अपयशच आहे ना. नक्कीच अपयश आहे, कारण तुम्ही हलक्यात घेतलं. हलक्यात घेतलं हे. सोशल मीडियावरती जो आकडा दिसतोय तो रस्त्यावरती दिसायला लागला. हो ते आधी असं वाटलं नव्हतं की तो हो एवढं येईल असं त्यांना वाटलं नव्हतं. आणि युथला वाटलं की चला कुणीतरी आपला मुद्दा घेऊन लढतोय. बरोबर. आणि नीटचे पेपर फुटतो हे चूक आहेच, भले ते आतापर्यंत 100 वेळा 150 वेळा फुटलेले असतील. सगळ्याच जे पक्ष आहेत ज्यांच्या सत्ता होत्या त्यांच्या ह्याच्यात ते फुटलेले, ते काही नवीन गोष्ट नाही. मुलांनी 23 पोरांनी आत्महत्या केली. हा, पण यावेळी ते प्रचंड झालं. 23 मुलांनी आत्महत्या केल्या. प्रत्येकाच्या जीवाला किंमत आहे. त्याच्यामुळे हा नीटचा मुद्दा कुणीतरी घ्यायलाच पाहिजे होता. बरोबर. एबीव्हीपी सारख्या संस्थेने घेतला असता तरी तो सरकार विरुद्ध ते पण बोलू शकले असते. पण हा अभिजित दिपकेने उचलला. आणि त्याच्यानंतर विरोधी पक्षांना त्यात दिसलं की आपण मोदींना इथे नामोहरम करू शकतो, म्हणून ते सुरू झालं. आपण जो काही इथं मुद्दा लावतोय ना तो सोशल मीडियावरती जेवढं बघू त्याच्यावरनं लावतोय, न्यूज चॅनल जेवढं लावतोय तेवढं लावतो. आपल्याला माहित नाही रिअलिटीमध्ये तिकडे काय आहे. पण जितकं आपल्या समोर आलं, जे काही स्पोक्स पर्सन होते सर, आज मी मोर्चा काढला ना, मी मध्ये पुढे पाहिजे, माझ्या हातात काहीतरी पाहिजे, मी घेऊन चाललोय, मला कुठं ह्यांचे चारीपैकी 4 स्पोक्स पर्सन कुठंच दिसले नाहीत. ह्यांचे रणरीती अशी दिसते की आजूबाजूला बायका ठेवा आणि मग पुढे चाला. तुम्ही बोलतानाच असं का म्हणताय? यू शुड बी देअर इन अपफ्रंट ना. पहिली काठी मी माझ्यावर घेणार. जर मी उद्या साताऱ्यात मोर्चा काढला ना, पहिली काठी मी माझ्यावरती घेणार आणि मी दुसऱ्यांवरती काठी भिवून देणार नाही. हे जबाबदारी माझी असणार आहे. पोलीस स्टेशनला जाईन तर पहिला मी जाईन, मग बाकीची जाणार आहेत. ही तर सगळी राहिली बाजूला, गाव गेला अख्खं पोलीस स्टेशनमध्ये. मी किती, माझे बरेच मित्रमैत्रिणी गेलेत त्या प्रोटेस्टमध्ये. जाताना हे मी चाललो मार खायला, आता त्यांचं कोणाचं काहीच उत्तर नाही. 2 असतात, ह्यासाठी 2 गोष्टी असू शकतात. एक तर त्यांना असं काहीतरी तिकडे दिसलं असेल की ज्यांच्यासाठी ते तिकडे गेले नव्हते, आणि दुसरं त्यांना बोलूनच दिलं नसेल. प्रत्येक नाण्याचे 2 बाजू असतात सर. एक गोष्ट, मी माणूस एकतर या विषयाबद्दल बोलतो कारण की त्याला त्या लढा घ्यायचा असतो, बोलत नाही का कारण की त्यानं बोलून चालून सगळं झालेलं असतं. त्याला माहित असतं की बाबा आपण किती का बोलून आपल्याला सपोर्ट करायला गेलं जाणार नाहीये. त्यामुळं आपण हे जे आपला सगळा लावतोय ना पर्स्पेक्टिव्ह, हा आपण जेवढा मोबाईलवरती बघतोय त्याच्यावरून लावतोय. आणि जेवढं बघतोय ते जास्त करून अशी बाजू येते की सरकार आपल्यावरती हे करतोय, पण हिकडनं किती जाते तिकडं ते दिसत नाहीये. त्या मुद्द्यावरती मी येतो तुझ्या. चालेल. मी मेहत्रे मॅडमना असं विचारेन की दिल्लीतल्या आंदोलनामध्ये महिलांवरती आणि विशेषतः तिथं ज्या युवती सहभागी झाल्या होत्या त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांकडून अन्याय झाला, अत्याचार झाल्याची तक्रार अभिजितनी केलेली. दिल्लीमध्ये ही दडपशाही चालू आहे का, आणि असेल तर त्याकडे तुम्ही एक महिला पदाधिकारी म्हणून कसं बघता? त्याच्या आधी मी थोडं बोलेन की हे जे कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना झाली, अनिल दातीर यांचं मी ऐकलं आणि अथर्व पवारांचं पण मी ऐकलं. एक सरन्यायाधीश बोलतायत. तुम्ही कोण बोलताय? तुम्ही सरन्यायाधीश आहात, एका पदावर आहात. तुम्ही कुणी नाहीये. तुम्ही कुठल्या केस संदर्भात बोलता हे तर महत्वाचं नाही. तुम्ही कुणाला बोलता? तुम्ही म्हणता या देशातले युवक बेरोजगार आहेत, तुम्ही त्याला बोलता. तुम्ही बोलता आणि ते कॉक्रोच आहेत आणि ते कॉक्रोच सारखे बाहेर पडतायत. आणि वर तुम्ही म्हणता त्यांना कामधंदा नाही. बेरोजगार म्हणजे कामधंदा नाहीये ना, म्हणून ते बोलतायत. आणि मग ते सोशल मीडियातनं बोलतात, ते RTIचे कार्यकर्ते होतात आणि मग ते टीका करतात. हा राईट सरन्यायाधीशाला कोणी दिला बोलायचा? आणि बेरोजगारावर बोलता, मी बेरोजगारी कुणी आणली? का नाही उभं राहणार पार्टी? ही का
कुणी पण येत नाही आणि कुठला मुद्दा घेऊन कोण कोणाच्या मागे जात नसतंय. तो अभिजित दिपके कॉक्रोच पार्टी काढतो आणि त्याला एवढे फॉलोअर्स येत आहेत, खूप फॉलोअर्स. म्हणजे जी भाजप म्हणते की आम्ही सगळ्यात मोठा पक्ष, त्याच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स झाले होते त्याचे. म्हणजे असंतोष आहे, म्हणजे असंतोष आहे ना समाजात, बेरोजगारी आहे ना समाजामध्ये. म्हणजे मोदीजी म्हणाले होते 2014ला की मला तुम्ही मतदान द्या, मी 2 कोटी, हे मी नाही, ऑन रेकॉर्ड आहे, ऑन द रेकॉर्ड आहे सगळं. हे भाषणे त्यांची काढून बघा की दरवर्षी मी 2 कोटी युवकांना मी नोकऱ्या देणार आहे. अरे 2 तर दिला का तुम्ही 2 युवकांना? ही कसली गद्दी आहे? म्हणून हे असं नाही, हे चुकीचं आहे की ते एका, अहो तुम्ही सरन्यायाधीश आहात, ही पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट, तिथं मारलं का त्या पोरांना? तर मारले, बरोबर, रक्त येते, दिसतंय. अरे तुम्ही म्हणणार की नाही 2च पोरांना मारलं, नाही 5च मारलं. अरे मारले ना, तिकडं 500 मुलं जखमी झालीत, 500. मग तिथं जनहित याचिका दाखल केली. पुन्हा हेच महोदय सरन्यायाधीश, तुम्ही ऐकलं असेल कालचं, की आम्हाला इंटरेस्ट नाही ते व्हिडिओ बघायला. इतके तुम्ही निर्दयी आहात, इतके निर्दयी आहात. म्हणजे ही जी न्याय व्यवस्था आहे ती कित्येकांची रखिली झाली असे अण्णाभाऊ साठे म्हणतायत. आणि संसद हिजड्यांच्या हवाली आहे. पण मला हिजडा शब्द म्हणायचं नाही, कारण हे जे बोलले की तृतीयपंथ पण माणसं आहेत, ते आंदोलनात येऊ शकतात तिकडं. आणि म्हणून मला भाडव्यांची ती संसद सुद्धा आता भाडव्यांची हवेली झाली कसं मला वाटतंय. अण्णाभाऊ त्यांच्या कवितेत जरा मी बदल करते मी. म्हणजे तुम्ही 2 मिनिटं मी सांगते, मी येणार आहे तिकडं. हा दादा असा म्हणाला की त्या प्रधानांचा कसा काय राजीनामा मागतो? त्या दादाला मला दुरुस्त करायचं, तो जेनजी आहे, त्याला दुरुस्त करायचंय. मग कुणाचा राजीनामा मागायचा? कविता म्हेत्रेचा मागता का? खड्डे पाडतात तर तिथला लोकप्रतिनिधी तुम्हाला कशाला बसवले तिकडं? तो लोकप्रतिनिधीला जाब विचारायचा असतो, जाब नाही तर गचुर धरायचं असतं. ते कोण आहेत? आमचे सेवक आहेत, आमदार, खासदार, मंत्री. कोणी तो पंतप्रधान असला ना देशाचा तर तो सेवक आहे, त्यालाच जा विचारणार आहे. त्यांनीच राजीनामा द्यायचा. इथं 22 मुलं मिलीत, 1-2 नाही, 22 इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे हा, सिस्टीमनं केलेला मर्डर आहे. आपलं लेकरू मेले की दुखतं का? 22 कुणाची तर लेकरं. मला असं वाटतं की थोडंसं संवेदनशीलपणे याकडे बघितलं पाहिजे. ही फक्त 22 लेकरं नाहीत मेलेली, त्यांची स्वप्न धुळीला मेलीत, ती 22 कुटुंब मेली, त्यांची भविष्य गेली, आई त्या बापाच्या कुटुंबात डोळ्यातले स्वप्न गेली. एक घरातलं कर्तपोरग गेलं तर अख्खं कुटुंब उद्ध्वस्त. आणि तुम्ही काय असं म्हणताय की नाही कुठले पण व्हिडिओ त्या तिकडे? अरे रॉंग. अरे एक तर खरा व्हिडिओ असेल की नाही, त्यातला एक तर व्हिडिओ खरा असेल की नाही? जावा ना, मग तुम्हाला नाही विश्वास बसत, जावा तिकडे जंतर मंतरला, बघा जाऊन काय चाललंय ते, डोळ्यांनी बघा ना तुम्ही. इथल्या लोकप्रतिनिधींना मी विचारणार, आणि जो सत्तेत बसलाय ना त्याला विचारणार. कोण येतं? धर्मेंद्र प्रधान आहेत ना. तुम्ही 22 जणांना मारणार? बरं तुमचं एकदा झालं का? तुम्हाला माहिती आहे जातीचा पण गोंधळ केला होता. तुम्हाला सांगते, आत्तापर्यंत म्हणजे जे सरकार सत्तेत आले त्यापर्यंत 154 वेळा पेपर फुटलेत, सगळे कुठल्या परीक्षांचे, स्पर्धा परीक्षांचे. 7.5 कोटी विद्यार्थ्यांना फटका बसलाय. हे तुम्हाला सहज वाटतं? त्रास होतोय. जे जिवंत आहेत ना, माझ्यासारख्याला त्रास होतो. नाही, मी तुम्हाला त्या प्रश्नाकडे मी येणार आहे, पण मला असं वाटलं की आधी तुम्ही सगळं सांगते मी. थांबा, मला ते सांगायचंय की कारण हे बोललेत ना दोघं, 7.5 कोटी मुलं म्हणजे त्यांची कुटुंब. 2 मिनिटं काढू नका. आम्ही काय याला सपोर्ट केला नाही. मुद्दा आहे की आपल्या मुद्द्यांवरती ज्या पद्धतीने उत्तर दिलं जातं, नाही, अरे दादा, त्यांच्यावर सेन्सिटिव्हिटी सगळ्यांनाच आहे. आम्हाला पण राजीनामा घेणं. मी माझा पॉईंट मांडतानाच हे बोललेलो की मी डायरेक्ट मुद्दा, मी सीजेपीवर गेलो का, प्रोटेस्टवर गेलो का, मी काय बोललो, मी अख्खं बॅकग्राऊंड डिस्कस केलं. मी माझ्या पर्स्पेक्टिव्ह तू म्हटला धर्मेंद्र प्रधानजींचा राजीनामा मागणं योग्य नाही, रॉंग आहे बाळा. अरे कुणाचं मागणार मग तू? त्यांचाच मागणार. मी जर नीट फुटीवरती आंदोलन करतोय तर मी नीट फुटी आंदोलन का होतोय ह्याचा मुद्दा मांडला. ज्यांनी पेपर फोडले त्यांना अटक झाली, नाही. अरे पेपर फुटतात म्हणजे तुमची ढिसाळ यंत्रणा आहे ना. 22 माणसं मेली ना तिकडं, पोरं मेली ना, 22 मेली. थोडस आहे की राजीनामा मागितला तो द्यायचा का नाही द्यायचा हा सत्ताधाऱ्यांचा प्रश्न आहे, आणि राजीनामा मागणं हे विरोधकांचं काम आहे. त्या दोघांना तो जॉब करू दे. कारण तुम्हाला आठवत असेल, म्हणजे तुम्ही वाचलंय, मी तर वाचलंय, मला आठवायचं कारण मी नव्हतो. रेल्वेचा एक अपघात झाला म्हणून रेल्वे मंत्री लाल बहादूर शास्त्रींनी नैतिक जबाबदारी असती ती, माझ्या डिपार्टमेंट ते शिक्षण मंत्र्यांनी पेपर फुटणीमध्ये त्यांचा सहभाग नाहीये, त्यातले आरोपी वेगळे, ते तसं नसतं, ते असतील, त्यांचाच असतो ती नैतिकता आहे ना. मला सांगा, RR पाटील फक्त एकच वाक्य बोलले ना,
आर पाटील फक्त एक वेळेस बात केली, एवढ्या छोट्या छोट्या घटना होत राहतात. तर दुसऱ्या ते- मिनिटाला ती राजीनामा. नैतिकता आहे, त्या ती अर्थाने ते म्हणतात. पण आपण पुढे कंटिन्यू करू. शिवराज पाटील म्हटले मी दिवसात तर 4 वेळा ड्रेस बदलतो. राजीनामा. राजीनामा. अहो एवढंच कशाला, हिंदू कोड बिल मान्य नाही केलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. हा इतिहास आहे आमचा. पण हे राजीनामा घेऊन प्रश्न सुटणार आहेत आमचा का? विषय तर आलाच नाही. राजीनामा आपला- घेऊन प्रश्न मिटणार आहे का? अहो तिथं दुसरा नाही, अहो नाही ते- मग सिस्टीम करा- बदलली पाहिजे. आमचं अहो, म्हणणं आमचं सिस्टीम पण तेच बदलली म्हणणं आहे, पाहिजे. सिस्टीम घाण आहे. सिस्टीम- याचे सत्तेत बसले तर तुम्ही सिस्टीम एका वाक्यात बोलला आमचं तुमचं. तुम्ही इथं बसल्या आमचं तुमचं केलं. आमचा तुमचा मुद्दा नव्हता, आपला मुद्दा होता स्टुडंटचा. तुम्ही एका वाक्यात आमचं तुमचं केलं इकडं. आमचं तुमचं काहीच केलं नाही. मला तुला दुरुस्त केलं मी. तू म्हटलं की अगदी- राजीनामा नसतो मॅडम मागायचा, मॅडम तुला मॅडम, दुरुस्त मी केला. दुरुस्त व्हायलाच बसलो इकडं. बरं, बघा बघा पुढे 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 वापस. एक मिनिट थांब जरा. माझं उद्याच मग तुम्ही बोला. बरं, मला हा. तुम्ही काढू. मी तुम्ही बोलताना एक शब्दही बोलले नाही. अगदी आणि हरकत नाही. मी बोलताना मी अजिबात तुम्ही बोलता तुम्ही बोलताना पण मला होऊ द्या. बरोबर. मग तुम्ही बोला. मला चालेल, काय चालेल, माझे तुम्ही चालेल. खोडू शकता मुद्दे. दिल्लीच्या आंदोलनामध्ये युवतींवरती बळाचा वापर झाला आणि अत्याचार झाल्याची तक्रार अभिजित दिपकेनी केलेली आहे. एक महिला प्रतिनिधी म्हणून तुम्ही या प्रकरणाकडे आणि दिल्ली पोलिसांच्या दडपशाहीकडे कसं बघता? आणि मुळात ही दडपशाही आहे. ऑफकोर्स ही दडपशी आहे. मला सांगा, जे मोदीजी येऊन मन की बात करतात, मन की बात, हं? मोदीजी खाली उतरा या रस्त्यावर आणि हा लेकर आहेत नाही विद्यार्थी, त्यांची पण मन की बात ऐका. ते आतंकवादी नाही आहेत. ते सदाभाऊ खोत येऊन काय म्हणाले, ते आतंकवादी आहेत, ते दहशतवादी आहेत. सदाभाऊ खोत, तुम्ही काय तुम्हाला मिळणार आहे त्यांच्याकडून म्हणून लेकरांना तुम्ही आतंकवादी म्हणता? आणि हे कुणी अटॅक केले तुमच्यावर बाहेरच्या देशातल्या लोकांनी, तुम्ही तिकडं पोलीस फौज काय पाठवताय, मारताय. लेकरत मुली आहेत, किती वर्षाच्या आहेत? 16, 17, 20, 25 वर्षाच्या पोरी तिकडे गेल्यात. मुलींचे कपडे फाडले गेले, त्यांच्या प्रायव्हेट पार्टला हात लावले गेले. एक तर त्यात राठी आडनाव आहे त्याचं, राठी आडनाव आहे त्याचं, त्या अधिकाऱ्याचं. 3 स्टार घेऊन फिरतो तो देशात भेटायलाच पाहिजे मला. तो त्यानं पाठी मागून प्रायव्हेट पार्ट मध्ये काठी घालतो तू. नीच, किती नीचपण आहे हा. काय मुलं तुम्हाला म्हणतायत नीटची परीक्षा नीट घ्या. म्हणजे मुली एकीकडे काय म्हणता तुम्ही मोदीची, बेटी बचाव बेटी पढाव. आणि जेव्हा मुली तुमच्या त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी तुमच्यापर्यंत येत आहेत, मुली आहेत हो त्या मुली. ह्या देशामध्ये इतक्या मुली बेपत्ता होत आहेत, काय घेणं देणं नाही. त्याच्यात सुरक्षा नाहीये. तुम्हाला माहिती आहे, महिला पहिलवान तिथं आंदोलनाला बसल्या होत्या. साक्षी मलिक बसली होती. किती दिवस होतं त्यांचं प्रोटेस्ट, कुणी न्याय दिला त्यांना? लैंगिक शोषणावर नव्हता. आहे यंदा लेकरांची परवा. मणिपूरमध्ये दिंड काढली गेली. हे काय करतात माहितीये का? बलात्कार ज्यांनी केलाय ना त्यांना हार घालतात. बिल्किस बानोवर बलात्कार झाला. ते 11 आरोपी होते. गुजरात सरकारने ते सोडले, हार घातले आणि त्यातल्या एकाला आमदारकीचं तिकीट देतात. म्हणजे हे सरकार जे आहेत बसलेत आता ते बलात्कारांच्या गळ्यात हार, आणि आमचे जे विद्यार्थी त्यांच्या हक्क अधिकारासाठी भांडतायत त्यांना मार. आणि लेकरांचे मुलींचे कपडे फाडणं, त्यांना मारणं. तुम्हाला सांगते, एक पोस्ट व्हायरल होतीये. ते आहे ऍडव्होकेट घोरपडे नाव आहे. ते अहिल्यानगरचे बीजेपीचे पदाधिकारी शहर अध्यक्ष आहेत. त्यांनी लिहिलंय, मी RSSचं काम करत होतो, मी बीजेपीचं काम करत होतो, माझे स्वतःचे पैसे. त्यांनी लिहिलेलं सांगते मी तुम्हाला. आणि माझी पुतणी MBBS झाली, ती दिल्लीत आहे पुतणी. आणि तिचं बघून माझ्या पुतण्याला सुद्धा डॉक्टर व्हायचं होतं. परीक्षा रद्द झाली आणि तो अक्षरशः मेंटली डिस्टर्ब झाला. त्याची पुण्यामध्ये आम्ही ट्रीटमेंट घेतोय आता त्या मुलाची. कारण मेडिकलला जाणं सोपं नाही. 10-12 तास अभ्यास करायचे मुलांना. आणि तो आता त्याची ट्रीटमेंट मेंटली तो डिस्टर्ब झालाय. आणि आता ती मुलगी जी MBBS झालेली आहे, तिथं ती मुलगी, त्या जी मुलं जखमी झाली आहेत त्यांच्यासाठी ती जखमांना किंवा ते डॉक्टर आहे ना ती, तर ते अश्रूचे ते कांडी तिथं फोडली गेली आणि तिच्या डोळ्यावर तिथं लागले. त्यांना पण मारहाण करतायत. पत्रकारांना मारहाण, त्या जे डॉक्टर गेले त्यांना मारहाण. आता तिचा डोळा खराब झालाय, ती महिला आहे, डोळा गेला तिचा, गेलाय डोळा तुझा. मग मला सांगा की तुम्ही बेटी बचाव आणि बेटी पढाव तर नुसता नारा देता हो, पण तुम्ही काहीच करत नाहीये. तुम्ही आज मुलींचे कपडे फाडणं, त्यांना मारणं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मोदीजी पण घेत होते इलेक्शनच्या इथं आल्यानंतर.
छत्रपती शिवाजी महाराज असा राजा आहे की पुऱ्या जगात पहिल्यांदा सन्मान देणारा राजा आहे तो. इतिहास जर वाचला ना तर सगळे राजे जेव्हा अटॅक करतात तेव्हा त्यांच्या महिलांना, इव्हन सावरकरांनी पण असं लिहिलेलं आहे त्यांच्या पुस्तकात की शिवाजी महाराजांनी काय कावळा बसायला आणि फांदी मोडायला नसलं ते जाऊ द्या, पण त्यांनी असं लिहिलं की शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांच्या त्या महिलांना विरोध काय दुश्मनांच्या महिलांना का नाही लुटलं, ह्या राजांना नाही लुटलं. तर शिवाजी महाराजांचं नाव घेता खरं ना सन्मान आमच्या पोरींचा. अथर्व, या आंदोलनाला सत्ताधाऱ्यांनी देशोधडीला लावणारं आंदोलन अशी नावं ठेवलीत, तर विरोधी पक्षांनी त्याला पाठिंबा दिलाय. बरोबर. या सगळ्या राजकीय खेळामध्ये मूळ मागण्या कुठंतरी बाजूला पडतील असं अगदी. तुला वाटतंय का? हो, कारण की आता म्हणजे युथचं तिकडं काही युथ पण राहिलंच नाहीये. म्हणजे विषय कसा आहे ना, सगळेजण आपापली पोळी तिथं भाजायला येत आहेत. टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी आज जंतर मंतरला जर गेलो तर मी का जावं, आणि जरी माझे जे बाकीचे युथ जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते जंतर मंतरला गेलेत तर त्यांनी तिकडं कशासाठी ते तिकडे गेलेत, तर तिकडे त्यांना काय मिळतंय. म्हणजे बघा, हा मुद्दा सुरू झाला नीटपासनं. आमचे युथचे बरेच मुद्दे आहेत सर, युथचे बरेच मुद्दे आहेत, एम्प्लॉयमेंट वगैरेचे आहेत मुद्दे. पण ठीक आहे, एम्प्लॉयमेंट नाहीये का, एम्प्लॉयमेंट आहे, पण लोकांना ते करायचे नाही. हे मी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये, माझ्या अवतीभोवती जेवढी लोक आहेत प्रत्येकाला आपापले ठरवलं, नाही मला असा जॉब हवाय, मला एवढ्याच पॅकेजचा हवाय, मुलींचं पण मला एवढ्याच पॅकेजचा नवरा हवाय, एवढंच हे हवंय. हे युथचे प्रॉब्लेम्स आहेत, मी विषय भरकडत नाहीये. पण एम्प्लॉयमेंट आहे का, आहे, पण युथला करायचं नाही. चला, तो मुद्दा येतोय कशावरती, तर आपल्या युथ तिकडं आहे. आमचे प्रश्न काय, त्याच्यानुसार आम्हाला उत्तरं मिळतायत का? बरं, जर आत्ताचं सरकार नाही तर कुठलं सरकार आहे की जे तिथं आतापर्यंत एकही स्पोक्सपर्सन तिकडे आला नाहीये ना, त्यानं काय म्हणलंय की तुमचा हा प्रॉब्लेम आहे, ह्याच्यावरती हे सोल्युशन आहे. वी आर क्रेविंग फॉर सोल्युशन्स, नॉट हु इज रिप्रेझेंटेटिंग अस. का बरं स्पोक्स पर्सन काय झोपलेत काय? एवढी मोठी मुलं रस्त्यावरती उतरतायत आणि तुम्हाला रस्त्यावर उतरून सांगता येत नाही की आम्ही असं करतोय, काळजी करू नका, किंवा आम्ही तसं करतोय? कोण बोलले? बोलायला पाहिजे. मग बोला. आम्ही बघा, तुम्ही युथला जबाबदार धरताय, तुम्ही युथ कडनंच अपेक्षा ठेवताय, आणि जर युथ रस्त्यावरती आला तर तुम्ही ब्लेम पण युथलाच करताय. नाही, युथला ब्लेम नाहीये, हा शेवटी राज्यकर्त्यांना ब्लेम. अगदी बरोबर. युथ रस्त्यावरती आलाय तो आता राज्यकर्त्यांकडे. सर, विरोधी पक्षाकडे जाऊन तुम्ही थोडेच नोकऱ्या मागणार आहे का पेपर फुटीची चौकशी मागणार? बर, जरी तुम्ही पण आमचे मुद्दे मांडते तरी कोण? आता तिकडे एवढे स्पोक्स पर्सन आले, मला नाव नाही घ्यायची, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एवढे संख्येत आहात, तुम्हाला एवढे जॉबचं आहे, आम्हाला एक सोल्युशन द्या ना. वी आर क्रेविंग फॉर अ सोल्युशन. आता आम्हाला राघव चड्डा वाटायचा की बाबा आमच्याकडनं बोलतोय काय माणूस यार, माझ्या कंटेंट क्रिएटरकडनं पण बोलतोय, हा अग्रीमेंट वरती बोलतोय, ते कंटेंट स्ट्राईक वरती बोलतोय, गेला. असं प्रत्येक वेळेस होतंय की मी कुणावरती अशा अपेक्षा ठेवायला आणि तो बदलायला. बरं, मी फक्त राईट लेफ्टचं नाही म्हणत आहे, असं आमचं कोणच नाही की ज्याच्यावरती आम्ही रिलाय करू शकतो की अरे हा आपला आहे रे, हा आपला आहे, हा पूर्णपणे आपला आहे. कारण की जिथं सत्ता आली ना, चड्डा कुठं गेला? गेला भाजपमध्ये. पण आपली जिथं सत्ता आहे ना, मग बघा कुठं जातोय काय जातोय असं नाहीये, पण आम्हाला जिथं वाटतंय की अरे हा आपला आहे, जिथं पॉवर आली ना सर, तिथं कोणाचं सगळं नसतं. कुठलाही पॉलिटिशियन असो, काही असो, पॉवर आली की माणूस बदलतो, आणि बिग पॉवर कम्स बिग रिस्पॉन्सिबिलिटी, ते वाक्य आपलं बरोबर. तर युथचे मुद्दे तिकडं तुम्ही काय कशा पद्धतीने सॉल्व्ह करते, तिथं वेगळंच चाललंय. तिथं तिकडं युथ गेला धर्मेंद्र प्रधानचं रेजिग्नेशन द्या, युथ गेला मोदीजींचं रेजिग्नेशन द्या, युथ गेला युथ गेला तो. पण आमचा मूळ कॉज काय आहे? नीट परीक्षा झाली, आम्हाला उत्तर द्या, ह्याच्या पुढे होणार नाही, कोणीतरी अकाउंटेबिलिटी घ्या. परत युथचे जे मुद्दे समोर या, म्हणा की हा असं सोल्युशन देऊ, कारण की वी आर द नेक्स्ट वोट बँकर्स. आणि आता अशी एक वेळ आली की युथला नोटा पण टाकून यायचे वाटायला लागले, बिकॉज वी डोंट हॅव दॅट गुड रिप्रेझेंटेबिलिटी. वी फेल्ड. अभिजित दिपके इज अ रिप्रेझेंटेटर, बट आफ्टर अ सर्टन पॉइंट ही ऑल्सो फेल्ड. आपण महिलांचं म्हणतोय, देर इज नॉट अ सिंगल वुमन रिप्रेझेंटेटिव्ह ओव्हर देअर हू इज लीडिंग एनी वुमन आउट देअर. आणि इफ वी सॉ ऑल द प्रोटेस्ट, देर वॉज क्लिअरली सेड दॅट ऑल द वुमन शुड बी फ्रंट अँड बॉयज शुड बी बॅक. सो युथ तिथं आहे, आम्ही प्रत्येक जण सपोर्टला आहोत. फक्त आम्हाला एक प्रॉपर रिप्रेझेंटेशनची गरज आहे, आमचे मुद्दे समजून घ्यायची गरज आहे, आणि आमच्या मुद्द्यांवरती आम्हाला सोल्युशन द्यायची गरज आहे. देन युथ इज एव्हरीवेअर, अँड देन युथ विल ऑलवेज प्रोव्हाइड अ युथ सपोर्ट देअर. रातीर साहेब,
अथर्व म्हणतोय ते बरोबर आहे की राजकीय हेळदाव्यांमध्ये मूळ मुद्दा युवकांचा भरकटला जातो. सोनम वांगचूक उपोषणाला बसले, त्यांना हॉस्पिटलाइज व्हावं लागलं. मगाशी आपल्या चर्चेमध्ये पण तुम्ही असं म्हणाला की हा पेपर फुटीचा विषय संवेदनशीलपणे हाताळला असता सुरुवातीला तर कदाचित एवढं मोठं झालं नसतं. ही असंवेदनशीलता सरकारमध्ये आता मुरली असं तुम्हाला वाटतंय? हो, तसंच झालंय. आता काय झालंय, आता हे 1 महिन्यापासून आंदोलन चालू आहे. एक तर त्या विद्यार्थ्यांना विचारायला कोणी गेलं नाही. सरकारने एकदम हे काय करू शकणार आहे असं हे करत गेलं. आता हा इगो इश्यू सारखं झालंय. धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा, तर आतापर्यंत सरकार का घेत नव्हतं? उद्या कोणी उठेल आणि कुणाचा राजीनामा मागेल. आणि हे म्हणतात ना की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावता कामा नाही. म्हणून ह्या सरकारला काय वाटतं की आता यांचा राजीनामा घेतला, उद्या कोणाचे प्रत्येक सुरू होईल की याचा राजीनामा घ्या, पंतप्रधानाचा राजीनामा मागतील, सीजीआयचा राजीनामा मागतील, कोणाचा राजीनामा मागतील. हे होऊ नये म्हणून यांनी आतापर्यंत केलं नाही. पण मी आता ही काल परवापासून जे बघतोय, कोण लागून गेले धर्मेंद्र प्रधान. एका व्यक्तीला तुम्ही एवढं प्रोटेक्ट का करताय? जर त्या एका व्यक्तीला प्रोटेक्ट केल्यामुळं इथं देश जळतोय, अनेक ठिकाणी नुकसान होतंय, तर घ्या ना राजीनामा. असा धर्मेंद्र प्रधान ज्या का वेळा ते काय IAS ऑफिसर आहे का मोठे कुठे इंटेलिजंट आहेत की जे नाही त्यांच्यामुळं जे बाहेर गेलं तर देशाचं नुकसान होईल? अहो, खाली यंत्रणा तीच काम करते, वरचा माणूस बदलेल, यंत्रणा तीच आहे. त्याच्यामुळे जर धर्मेंद्र प्रधानाकडून काही विशिष्ट काम तुम्हाला करून घ्यायचं असेल, पुढचा माणूस हे करेल. यांनाच तुम्ही असं प्रोटेक्ट, आतापर्यंत तुम्ही ठीक आहे तुमचा युग सांभाळा, नाही त्यांना राजीनामा देऊ दिला, पण आता त्यांच्यामुळे जर नुकसान होतंय आणि हे विद्यार्थ्यांवर जो हल्ला झाला हा चुकीचाच होता. भले आता बाकीच्या लांबून त्यात अँटी नॅशनलिस्ट लोक घुसले, त्यांनी पोलिसांवर अटॅक केला वगैरे हे झालं, पण ते केलं म्हणून आम्ही मुलीला मारलं म्हणून तुम्ही काय ते स्वतःला डिपेंड करू शकत नाही. त्याच्यामुळे याचा निषेधच आहे, जो हल्ला झाला तो निषेधच आहे. आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेत नाही याचा मी आतापर्यंत केला नव्हता, पण मी आज निषेध करतो की तुम्ही घ्यायलाच पाहिजे. आता एका व्यक्तीमुळे जर देशाचं नुकसान होत असेल, युद्धचं नुकसान होत असेल, तर राजीनामा घ्यायलाच हवा तुम्ही. आणि ते सरकार करत नाहीये. आता ते BJP संघ वगैरे आता ते सोशल मीडियात आता बरेच जण काय काय बोलतात, मुद्दा तो लांबचा राहिला. पण मला वाटतं की एका व्यक्तीला एवढा इम्पॉर्टन्स देऊन तुमच्या इगोसाठी किंवा तुम्हाला तुमच्यावर काही दडपण असेल, पण नुकसान देशाचं होतंय ना, नुकसान देशाचं होतंय. आता ही तोडफोड चालली आहे. आता कसं आहे, हे दिल्लीचं आंदोलन राहिले नाही तर प्रत्येक शहरात ते थोडं थोडं सुरू झालं. प्रत्येक मोर्चा निघाला तर कुठं ना कुठं काहीतरी नुकसान होतं, ते देशाचंच नुकसान होतं. आणि देश प्रथम जे काय असेल, तो कुठल्याही व्यक्तीपेक्षा देश प्रथम आहे. त्याच्यामुळे जर देशाचं नुकसान होत असेल तर, आणि ते जर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन वाचणार असेल तर 100% प्रधानांचा राजीनामा तो घेतला मुद्दा आता धर्मेंद्र प्रधानाचा राहिलाच नाहीये, तो मोदीवर शिफ्ट झालाय आता. हो, आता हे पुढच्या मागण्या करायला लागले ना. उद्या इथनं बसून म्हणतील ट्रम्पनं राजीनामा द्यावा असं. नेसरे मॅडम, केंद्रातली असेल किंवा राज्यातली असेल, हे सत्तेवरती असलेली मंडळी परस्पर विरोधी विधानं करतायत. कधी नव्हे ते मोठ्या प्रमाणामध्ये देशात सर्वत्र, ते राज्यात पण आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक शहरांमध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या गावामध्ये सुद्धा आता युवक या निमित्तानं एकजूट व्हायला लागलाय. याच्यामध्ये राजकीय हवा आहे, हे त्रिकालवादीच सत्य आहे, त्यात काय वाद नाही. पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे मतामध्ये हा जो रोष आहे तो मतपेटीवरती किंवा बॅलेट बॉक्सवरती परावर्तित होईल असं तुम्हाला वाटतं का? ते त्याच्या आधी थोडंसं बोलेन मी तुमच्याशी. सोनम वांगचूक हे जे बसले तिकडे उपोषणाला, त्याच्यानंतर मग अभिजित दिपके वगैरे ते सुरू झालं. ह्या देश आहे ना, हा चळवळीचा देश आहे. स्वातंत्र्यच आपल्याला तसं मिळालं होतं. ह्या चळवळीतनं मग क्रांती उभा राहते. आम्हाला संविधान सांगतं किंवा गांधीजींनी अहिंसे आणि त्याच्यावरून त्यांनी खूप सारी अशी आंदोलनं केलेली आहेत. आम्हाला तोच विषय घेऊन आपले युवक किंवा ते सोनमजी आणि ते अभिजित दिपके बसले होते तिथं. माणूस उपाशी राहतो, 3-3 आठवडे उपाशी राहतो, त्यांच्याकडे बघितलं जात नाही आणि मग ते सगळे येऊन येत आहेत. मला सांगा, एक तरी बघा, प्रश्न विरोधकांना नसतात विचारायचे,
विरोधी पार्टी तेवढीच महत्वाची असते, विरोधी पक्ष सत्य म्हणजे आपल्या ह्या लोकशाहीमध्ये. पण ते विरोधकांनाच कशासाठी टार्गेट केलं जातं, विरोधक पोळ्या भासतात, काय संबंध आहे बाळा? तुम्ही नका ना तशी क्रिएट करू कंडिशन, करू नका ना तशी कंडिशन क्रिएट. मला सांगा की कुठला मंत्री येऊन त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर बसला, केल्या चर्चा? लोकसभेत केल्या का, राज्यसभेत केल्या का? अधिवेशन आहे ना, म्हणजे विरोधकांनी काय असं गप्प बसायचं का? हो 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 चाललंय. अरे विरोधकाचं काम आहे ना की अरे घ्या ना रे चर्चा, उतराला रस्त्यावर, हे प्रॉब्लेम आहेत त्याला पोरांचे. निवडूनच त्यासाठी दिलंय. ऑफकोर्स ते कोण लागून गेले, का नाही मागायचं? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, त्यांचा राजीनामा मागायचा, मग ह्यांचा मागतील, मग त्यांचा मागतील. अरे लोकशाही आहे, लोकशाही. तुम्ही आहात ना तिथं बसलाय, तर खुर्चीत कशासाठी बसलाय? आमचं शिक्षण खात्याच्या आहात ना मंत्री तुम्ही, मग आमच्या लेकरांच्या शिक्षणाच्या सगळ्या परीक्षा व्यवस्थित व्हायला पाहिजेत, पेपर फुटले नाही पाहिजेत. मला सांगा कोण बसतं, परीक्षा कोण देतं, कुठली मुलं देतात? मी सांगते, गरिबाची, कष्टकऱ्याची, शेतकऱ्याची, काम करायची पोरं तास 2-2 वर्ष देऊन अभ्यास करत असतात. का हो? कुठल्या मंत्र्याचा पोरगा देतो का एमपीएससीची परीक्षा? मंत्र्याच्या पोराला डॉक्टर व्हायचं असते का? पैसे देऊन होतं ना तो, हो ना. धनदांड्यांची पोरं नाही देत परीक्षा, गरिबांची देतात. आदिवासीची पोरं देत आहेत, अल्पसंख्याकांची देतात, दलितांची देतात, गरीबाची मुलं परीक्षा देतात तिथं. मग ह्या गरिबांच्या लेकरांचा प्रश्न आहे, आणि तुम्ही चर्चा सुद्धा करायला येत नाही. चर्चा नाही करायला येत का? नाही यांचे राजीनामे मागायचे, यांचेच राजीनामे मागणार ना. उद्या काय झालं तर मग मी विरोधी पक्ष नेता होते मसवडमध्ये, मी गाजवलं होतं तिथं, मी अशी गप्प बसू का? हा, मी गप्प बसू? मी विरोधी पक्ष नेता आहे ना, त्यांचा कान धरायची, त्यांची गचुरं धरणार ना मी मागते ना राजीनामा, तुम्हाला नीट काम पाहिजे, नीट पाणी पाहिजे, माझं काम तुम्ही करणार ना त्यांना. हे विरोधी पक्षाचं कामच असतं. आणि सत्ताधारी वेड्यासारखं म्हणत असेल की पोळ्या भात, अरे आम्हाला पोळ्या भाजायला संधी देऊ नका रे तुम्ही, कशाला देता तुम्ही आम्हाला संधी? तुम्ही जाळ विजवून टाका. हा, तुम्ही विजवा ना जाळ, जाळच विजवा. तुम्ही विजवत नाहीये तुम्ही. आणि इतकं असंवेदनशील आहे सरकार, मोदींचं सरकार. मी तुम्हाला आतापर्यंत सांगते, 3-4 महिने शेतकरी आंदोलन करत होते ना, माहिती ना, पंजाबचे शेतकरी बॉर्डर खिळे लावले राव तुम्ही त्यांच्या तिथं, पाणी मारलं तुम्ही. आंदोलन करणं हा अधिकार आहे आमचा, प्रत्येक नागरिकाचा तो अधिकार आहे. हे विसरलं का काय? तुम्ही चर्चा सुद्धा करत नाही त्यांच्याबरोबर. ते 3 कायदे आले होते जे त्या शेतकऱ्यांच्या हे करणारे ते होते, तुम्ही बोलत नाही त्यांच्याबरोबर. म्हणजे तुम्हाला या देशातल्या ना शेतकऱ्यांचं घेणं देणं नाही, ना शेतकऱ्यांच्या लेकरांचं जे आता बसलेत त्यांच्याबरोबरचं घेणं देणं आहे. आणि मग तुम्ही आता मला म्हणाले की याचं मतात परिवर्तन होणार का? कुणाला द्यायची त्यांना मतं? द्यायचीच नाही. ईव्हीएम मॅनेज करता तुम्ही पक्ष फोडता. अहो तुम्ही पेपर फुटीचं काय घेऊन बसला? पण आपण मुद्दा इथं paper माझं बोलू देत, मी बोलली नव्हते तो बोलताना. अहो तुम्ही पक्ष फोडीचं काय घेऊन बसलाय? पक्ष फोडताय तुम्ही, पेपर फुटीचं काय घेऊन बसलं तुम्ही? अहो मंदिर फोडताय तुम्ही, मंदिरातली दानपेटी फोडता, मंदिरातली दानपेटी फोडली जाते तुमच्याकडनं, तुम्ही पक्ष फोडताय. पेपर फुटले तर त्यांना काय घेणं देणं? गरिबांच्या लेकरांचं काय त्यांना घेणं देणं? आणि 157 पेपर फुटलेले आहेत आतापर्यंत स्पर्धा परीक्षेचे. मगाशी मी बोललीये, 7.5 कोटी मुलांना फटका बसलाय, त्यांच्या स्वप्नांचा चक्का दूर झालाय. महात्मा गांधी म्हणायचे की शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, शेवटच्या माणसाला एवढं सुद्धा दुःख नाही व्हायला पाहिजे. त्याला स्वराज्य म्हणतात, त्याला रामराज्य म्हणतात, असं गांधींजी म्हणायचे. रामाला पुढं करून, रामाला नुसतं नाव, राम आमचा आहे, आम्ही हिंदू आहोत, आमचा पण राम आहे. लहानपणापासून त्यांच्या कथा ऐकत आईने आम्हाला ऐकवलेल्या आहेत, कसं जगायचं असतं, भावावर कसं प्रेम करायचं. अरे आपल्या भावासाठी तो 14 वर्ष वनवासात जाणारा राम, आणि माझा भाऊ वनवासात गेलाय म्हणून त्याची पादुका ठेवून राज्य करणारा भरत. ही आमची संस्कृती आहे. रामाचा वापर करून मुलांच्या वर डोक्यात धर्म घाला. आम्ही तुम्हाला म्हणतो आम्हाला चांगलं शिक्षण द्या. अरे फक्त नीटचा प्रश्न नाहीये हा फक्त नीटचा प्रश्न नाही, हा शिक्षण व्यवस्थेचा प्रश्न आहे. शिक्षण व्यवस्थाच पूर्ण त्यांनी सडवली आहे. माहितीये का, 90,000 मराठी शाळा बंद पडल्या महाराष्ट्रातल्या. कुणाची लेकरं शिकतात मराठी शाळेमध्ये? प्राथमिक शाळेत गरिबांची लेकरं शिकतात. आणि शाळात बंद होणार, आणि मुली कशा शाळेला जाणार? ते काय म्हणतायत माहितीये ना, एकत्र काढतोय आम्ही शाळा आता, खाजगी एकत्र शाळा. म्हणजे समजा इकडची ह्या वस्तीवरची बंद पडली, त्या वस्तीवरची बंद पडली, कमी मुलं आहेत म्हणून 20 मुलांच्या पेक्षा जर कमी असेल ना त्यांचं काय म्हणतो आपण पटसंख्या, तर त्या शाळा बंद करणार आणि एकत्र शाळा काढतो. आणि म्हणे आम्ही तुम्हाला गाडी पाठवणार आहे. मला सांगा, त्या बेलापूरची घटना, 5 आणि 6 वर्षाच्या पोरींवर बलात्कार केले गेले. आता तुम्ही म्हणाल 2च पोरींवर केले. अरे काय
मी माझे लेकरू पाठवू शकते नाही, पण मुद्दा काय फारच म्हणतो, बाहेर चाललाय. दिल्लीत पण तेच होत्याची इथं चाललंय. नाही, कुठल्या कुठं चाललंय ऐका आपलं? ऐका आपण ऐका कशावर ऐका बोलत ऐका होतो? मला तुम्हाला हे सांगायचंय की इतकं असंवेदनशील आहेत आणि तुम्ही म्हणाला की आता मतात परिवर्तन होईल का? हा अहो, रोष- चोर ईव्हीएमचे गोंधळ करतात, पारड्या फोडतात. त्यांना आता 62 खासदार करायचे की जेणेकरून डिलिमिटेशन करायचे आणि मग ते उत्तरेकडचे सगळ्या जास्त जागा आहेत, उत्तर प्रदेश आणि त्या सगळ्या उत्तर भारतामध्ये, आणि त्यांना कायम सत्तेत राहायचंय. तेवढंच त्यांच्या डोक्यात आहे ना. त्याला शेतकऱ्यांचं काय घेणं देणं, त्यांच्या लेकरांचं घेणं, शिक्षण व्यवस्थेचं घेणं देणं आहे. शिक्षण व्यवस्था खूप महत्वाची आहे म्हणून मी बोलते की नीटची पोरं का तिथं आता जी पोरं का थांबली तिथं आंदोलन करायला, ढासळलंय ना सगळं. 52 इंजिनिअरिंग कॉलेज बंद झाली त्या देशातली, आता अजून होत आहेत. मुलं शिकणार कशी? मुलं शिकणार नाही तर रोजगार तर नाहीच आहे तो इथं. आणि म्हणून मी सांगते मतात ह्यांना मत द्यायचंच नाही हो. हे वोट चोरी करतात. तो रोष वोट चोरी करतात. चोरी या करतात नाही. हे. या मुद्द्यावर मी रोज- ऑब्जेक्शन घेऊ शकतो. वोट चोरी करतात याला कुठलाही आधार नाही आतापर्यंत. पक्ष फोडतात. तुम्ही प्रत्यक्षात पक्ष फोडण्याला तर आधार आहे ना. पक्ष फोडतात म्हणजे काय? पक्ष फोडतात. पक्षाची चोरी पक्ष फोडतात करतात. हे मान्य आहे. पक्षाची चोरी करतात आणि मग पक्ष चोरी करून सत्तेत येतात. ममता बॅनर्जीचा तिकडं पक्ष फोडलाय आणि ज्या पक्षाला 800 पण मतदान नाही पडलं तिकडं पाठवलंय सगळ्यांना. कशाला तुम्हाला माहितीये का, अटल बिहारी वाजपेयींना एकच पाहिजे होतं, त्यांना फक्त एक खासदार बेलजीचं पाहिजे होता. राजकारण आहे. नाही, हा नाही, मुद्दा एकच हा पाहिजे होता पण त्यांनी फोडलं नाही. हा तेव्हा वेगळाच. नाही आपण परत ते- त्यामुळे मतदान आहे बघा, तुम्हाला मी सांगते एवढा रोष आहे 2029 ला हे सत्तेत राहणार मी नाही. 100% सांगतो 2029 नंतर मोदीच सत्तेत येणार. अगदी 100% आता असं केल्यावर फोडाफोडी केल्यावर फोडाफोडी बोल ईव्हीएम ला आधार नाही. मंत्री दोन्ही बाजूला आहेत. शॉर्ट मध्ये सांग. दोन्ही बाजूंच्या मंत्र्यांचे पोरं कुठे आहेत आपल्यालाही माहिती आहेत. म्हणून मुद्दा मंत्री दोन्ही बाजूला नसतात, मंत्री सत्तेत असतात. चल, बर. दुसरी गोष्ट, प्लीज मेन्शन करताना यूथ करा. इथं कोणी गरीब, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई नाहीये. इथं यूथ आहे. तिथं यूथ आहे, तो अगदी यूथ आहे. पण तिथंही मात्र कास्टिझमचा मुद्दा आला गेला. तिथेही मात्र शाही फेकीवरती नाव आलं गेलं. मी एवढंच म्हणेन की आत्ता पण मी इथं एखादं पुस्तक हातात घेऊन बसू शकतो, कुठलंही बसू शकतो, पण ते मी बसत नाहीये. कारण इथं मी ॲज अ यूथ आहे. मी एक मुलगा आहे ज्याचं वय 23-24 आहे. हे तर मुद्द्यावरती बोलूयात. दिल्लीत जे होते तेही इथं होते. त्यामुळे माझी एकच रिक्वेस्ट आहे सर, मी यूथ रिप्रेझेंट करतोय तर मी यूथचे मुद्दे मांडतोय ना. आम्ही तो कुठल्या आपल्याला पक्षाकडनं राजकीय काय आलोय. करायचं? आणि एक सर, आज यूथ करते प्रोटेस्ट बघा, मी स्पष्ट सांगतो, CJP ABVP यूथ प्रोटेस्ट तोपर्यंत प्रोटेस्ट मानला जातो जोपर्यंत तुमच्या आयडिओलॉजीज येत नाही. आज मी प्रोटेस्टला उतरलो, ABVP वाल्यांनी त्यांची आयडिओलॉजी इम्पोज केली, मी माघार घेणार. मी आज प्रोटेस्टला उतरलो, CJP वाल्यांनी त्यांची आयडिओलॉजी इम्पोज केली, मी माघार घेणार. मी मुद्द्यासाठी आलोय. इथं पण आता तेच होतंय. तुम्ही ABVP CJP तुम्ही आयडिओलॉजीज मध्ये नका आणू, तुम्ही मुद्दा मेन माना. मगाचपासून मी तुम्हाला तेच म्हणतोय, गरीब काय नाही, मंत्री मान्य आहे, सत्तेत असं सगळं मान्य आहे, मग नका लावू नावाच्या आधी मंत्री, उपमंत्री वगैरे अशी नावं. युथ वर बोलताय ना, प्लीज युथ वर बोला, युथचे मुद्दे. मला युथ म्हणूनच तुला विचारायचंय येस, की आता हे आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं, अगदी लाठीचार्ज झाला, बरोबर आरोप झाले, बरोबर. म्हटलं राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न झाला. बरोबर. युवकांच्या समोरचे प्रश्न सुटलेले नाहीये. नाही अजिबात. युवक स्वतःला हे प्रश्न सोडवण्यासाठी कशा पद्धतीने स्वतःचे प्रश्न सोडवेल असं तुला वाटतं? माझं एक स्पष्ट मत आहे, तुम्ही वाचा इन द सेन्स तुम्ही सगळ्या आयडिओलॉजीचा अभ्यास करा. कोण खरंच इम्पोज आयडिओलॉजी कुठली करतंय, कुठलं सरकार आपल्यासाठी काय आणतंय, बरं त्या सरकारने ज्या आणलेल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याचे तुम्हाला माहिती आहे का, त्याची तुम्हाला जाणीव आहे का, त्या माहितीचा आपण कसा उपयोग करू शकतो ते तुम्हाला माहिती आहे का. आणि यूथ जर म्हणतंय की तुम्हाला मुद्दा फक्त यूथकडं बरेचशी एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. तेच झालंय, तेच होत आलंय. तुम्ही फक्त चॅनलाइज करा की तुम्ही तुमचे मुद्दे कसा आणि कुठल्या प्रकारे मांडताय. नाही, आता युवकांचा प्रतिनिधी म्हणून बोलत असताना असं ही युवक आपले प्रश्नांची सोडवणूक कशा पद्धतीने करतील असं तुला वाटतंय? ओके, पहिली गोष्ट तर एक तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह चांगला निवडा. दुसरी गोष्ट म्हणजे युवकांनी दुसरी गोष्ट तुम्ही तुमचे मुद्दे प्रॉपरली इन हँड लिहून काढा, ते प्रेझेंट करा. आणि त्याच्यावरती बघा, प्रत्येक आपल्या घरात, मला एक सांगा, आपण आपल्या घरात कुठली गोष्ट मागतो ती मिळत नाही, एकतर वेळ तरी लागतो किंवा त्याच्याच तोडीस तोड मिळून जातो. म्हणजे मला आज कुलकर्ण्याचा वडापाव खायचा आहे पण नाही मिळाला, पण मी खंडूवरती समाधानी राहू शकतो कारण काय त्याकडे नाहीये, पण एक काहीतरी एक अल्टरनेटिव्ह आहे. सो सी, राईट डाऊन युअर पॉइंट्स, पिच इट अप देअर.
अँड ब्रिंग अप अ कम्युनिटिव्हली सोल्युशन. तिथं फक्त एक नाही, म्हणजे मी येते मला प्राधान्य नाही अजिबात नाही. तिथं फक्त येताना त्या सगळ्यांची त्याच्यावरती सहमती आहे का, त्याच्यानुसार काय काय हर्ट होतील, काय काय जण इम्प्रेस होतील, बट थोडंफार आपल्याला काय म्हणतो त्याला आपण, जे सोल्युशन आहे ना त्याच्यावरती एक एकमत राहून पुढे चाललं पाहिजे. बिकॉज नॉट एव्हरीथिंग कॅन बी ॲक्सेप्टेड बाय एव्हरीवन. आणि असं काही नाही की जी दुसऱ्याला आवडत नाही ती गोष्ट मला आवडते, असं काही नाही. दातीर साहेब, तुम्ही सिनियर आहे बऱ्यापैकी राजकारण आणि समाजकारणामध्ये, तुम्ही बघितलंय, बघताय, त्याच्यावरती व्यक्तही होत आहे. आता हे दिल्लीमधले जे आंदोलन चाललंय विद्यार्थ्यांचं, हे आंदोलन भविष्यामध्ये कोणतं वळण घेईल, कुठल्या दिशेनं पर्यंत हे जाईल असं तुम्हाला वाटतं? आंदोलन आता चालू आहे, त्याचं भविष्य फार काही लांब जाणार नाही असं माझं हे आहे. तर काय काही दिवसात हे आंदोलन शांत होईल. युथला आता काल ज्या काही घडलं ना, जसं बाकीच्यांना कळलं तसं युथला पण कळलंय, अरे आपल्यासाठी इथं काही होत नाहीये, हे युथला पण कळलं. आता ज्या आई बापांच्या मुलांना काल लाट्या काट्या खायला लागल्या, दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांच्याबद्दल मला फार सेन्सिटिव्हिटी वाटते, अरे खूप हे चुकीचं झालंय. पण आता पुढचे विद्यार्थी येताना तेवढे येणार नाहीत ना, आईबाप त्यांना येऊन देणार नाहीत. आणि काल जसा ह्या विद्यार्थ्यांवर लाठ्याकाट्या पडल्या, तशा पोलिसांवर पण लाठ्याकाट्या पडल्या. अतिरेक्यांसारख्या काही ठिकाणी असे पण व्हिडिओ आहेत की ते दगड फेकतायत, तोडफोड करतायत, गाड्या तोडतायत. म्हणजे हे, आणि आता सगळ्यांना कळलंय की अरे हे फक्त विद्यार्थ्यांचं आंदोलन नाहीये, यात बाकीचे पण जमा झाले. त्याच्यामुळे याला फार फ्युचर आहे असं हे नाही, असं मला वाटतं की फार फ्युचर नाहीये. याच्या अगोदर मी याला जोडून एक मुद्दा मांडतो की मुळात बेरोजगारी आपण म्हणतोय की नाही, बेरोजगारी फक्त म्हणजे तुम्ही काय, ज्या गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या आहेत तेवढंच कॅल्क्युलेशन करता. आता तुम्ही खाजगी, मला माझ्या ऑफिसमध्ये मला स्टाफ पाहिजे, मला मिळत नाहीये. अथर्वकडे माणसं पाहिजे, त्याला माणसं मिळत नाहीये. कारखान्यात प्रत्येक जण म्हणतात आम्हाला माणसं मिळत नाहीये. आपल्या आजूबाजूला शोधा, तुमच्या घराच्या, तुमच्या बिल्डिंगच्या आवारात कोण रिकामा आहे हो? एकही रिकामा मुलगा सापडणार नाही. आता काही ना काही करतोय, खाजगी जॉब करतोय, पण खाजगी जॉब काउंट होत नाही ना. तुम्ही काउंट काय करताय, गव्हर्नमेंटच्या 1000 नोकऱ्या होत्या आणि 10,000 विद्यार्थी. अरे 10,000, पण ते बाकीचे 9,000 पैकी 8,000 कुठंतरी खाजगीमध्ये काम करतात, ते तुम्ही मोजतच नाहीये. त्यामुळे बेरोजगारी हा कागदावरचा मुद्दा झाला. बेरोजगारी आता तेवढ्या प्रमाणात नाहीच असं नाही म्हणणार, एवढं स्टेटमेंट नाही करणार मी, नाहीच असं नाही. बऱ्याच लोकांना त्यांना काही हव्या तशा नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून ते करत नाहीत. आता मुलांना काय होतं की एक स्पेशल, मला हे असंच पाहिजे, मला असाच जॉब पाहिजे, मला ते 9 ते 5 जॉब पाहिजे, किंवा मला असंच पॅकेज मिळालं पाहिजे, असं आहे. त्याच्यामुळे ते करत नाहीत. म्हणजे त्यामुळे बेरोजगारी हा मुद्दा जरा कमी आहे असं मला वाटतं. पण आता हे आंदोलन जे चाललं ते तसंच होणार आहे की आता याच्या पुढे मुलं येताना तिथं विचार करतील, त्यांचे पालकही येताना विचार करतील, आणि गव्हर्नमेंट सुद्धा आता या कालच्या धड्याने गव्हर्नमेंट सुद्धा हे झालं असेल ना, शहाणं झालं असेल. त्यांनाही कळलं यार हे चुकीचं, आपण यांना नुसतंच निग्लेक्ट केलं, यांच्याकडे लक्षच दिलं नाही, पण आता हे त्रासदायक व्हायला लागलं. त्यामुळे गव्हर्नमेंटही नक्कीच त्यावर ऍक्शन घेईल. जे.पी. नड्डा, माझ्या माहितीप्रमाणे मी काल बघितलं तर जे.पी. नड्डा त्यांच्याशी बोलायला पण तयार झाले, त्यांच्या प्रतिनिधीशी थोडंसं बोलले पण. त्याच्यामुळे मला वाटतं सरकारही ते याच्यावर व्यवस्थित काहीतरी मार्ग काढेल आणि याच्या पुढे हे आंदोलन फार न पुढे जाता नक्कीच थांबेल. पण तरी माझं सरकारला असं राहील की काहीतरी ह्या परीक्षा ज्या नीट पेपर समजा जे फुटतात, नीटच नव्हे कुठले पेपर जे फुटतात, त्याच्यासाठीची किडलेली यंत्रणा आहे खालची, वरचा माणूस बदलून उपयोग नाही. खाली जी किडलेली यंत्रणा आहे ना ती बदलली पाहिजे. ते का फुटतात याच्यावर विचार, आणि याच्यावर बरचसं आता जे हे क्लासेस, खाजगी क्लासेस आहे, कोणा एकाला ब्लेम करायचं नाहीये, पण जे टॉप क्लास जे क्लासेस आहेत त्यांचं हे या गोष्टीमध्ये हात आहे. एकदा, दोनदा, तीनदा, 10दा सिद्ध झालंय. पण तुम्ही त्यांच्यावर कंट्रोल येण्यासाठी काहीतरी गव्हर्नमेंटने ऍक्शन घ्यावी असं मला वाटतं. मेहत्रे मॅडम, दातीर साहेबांनी सांगितलं की ते खाली यंत्रणा किडलेली आहे, बरोबर आहे त्यांचं की यंत्रणा भ्रष्ट झाली आहे, आणि वरती शहाणा असेल तर खालती शानपणानं काम करतील, वरच शहाणा नसेल तर खालची शानपणा कसं काम करतील. त्यामुळं दातीर साहेबांचं पण मत पडलं की घ्यायला आहे ना, असं कोण मोठा व्यक्ती आहे. शरद पवार साहेब काल आंदोलनाच्या ठिकाणी भेटून गेले आणि नंतर
पंतप्रधान मोदी साहेबांची पण त्यांनी भेट घेतलेल्याचे फोटोज बघायला मिळाले. तुम्हाला आता असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने आणि शरद पवार ज्येष्ठ नेते तर ह्या आंदोलनावरती तोडगा निघेल, मार्ग निघेल, म्हणजे किमान पेपर फुटी आणि हा जो अभिजितने जो प्रश्न उपस्थित केलेत त्या अनुषंगानं मार्ग निघेल आणि हे थोडं म्हणजे जो भडकलेला हा जो उडलेला आगडोम जो आहे तो शांत होईल. कारण आपल्याला देश शांत राहिला तर सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत. बघा, आदरणीय पवार साहेबांनी काल सन्माननीय मोदी साहेबांची भेट घेतली. त्यांनी शेतकऱ्यांचे पण प्रश्न मांडले. त्याच्या आदल्या दिवशी अभिजित दिपकेंची भेट घेतली. त्यांनी मग अभिजित दिपकेंनी सांगितलं इथं लाठीचार्ज झाला, मुलं जखमी झाली, मुली जखमी झाल्या. साहेबांनी विचारलं की तुम्ही म्हणजे काय करू शकतो आणि आम्हाला मदत सांग काय पाहिजे ते. आता ह्या आंदोलनामध्ये जे काही आंदोलन कुणी करत असतं, ह्या आंदोलनामध्ये मागण्या असतात सगळ्यात. हे मी मगाशीच सांगितले, हा देशच चळवळीतून आलेला आहे आणि लोकशाहीमध्ये मागण्या मागायच्या असतात आपल्या हक्क आणि अधिकारासाठी. पवार साहेबांनी भेट घेतली आणि तिथे त्यांनी मुलांचे ते प्रश्नही मांडले आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. आता पुन्हा शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू व्हायला लागले. जे शेतकरी पण दिल्लीच्या दिशेने यायला लागलेले आहेत. म्हणजे इथला शेतकरी पण म्हणजे तो निराशच आहे, आपले युवक पण आता निराशच आहेत. तर विरोधी पक्षात आहोत आम्ही सत्तेत नाही आहोत. सत्तेला प्रश्न विचारायचे असतात, विरोधकांना नाही. विरोधकांचं काम काय आहे तर हा जो प्रश्न आहे, ही समस्या मुलांची तयार झालेली आहे. मुलांना आता नोकऱ्या नाहीयेत, मुलांचे शिक्षण आता भागलेले आहे, मुलांचे नीटचे पेपर 22 मुलं मेलेली आहेत. हे सरकारपर्यंत पोहोचवायचे आम्हाला आणि सरकारला जागा करायचंय, सरकारला झोपू द्यायचं नाही. आणि सरकार जर काही चुकीचं करतंय तर त्याला वटणीवर आणायचं, जागेवर आणायचंय. हे काम आदरणीय पवार साहेब करतायत. म्हणजे पवार साहेबांनी त्यांच्याशी, म्हणजे मी तुम्हाला सांगते की तुम्ही, मला माहित नाही, पण जे काही विश्लेषक आहेत, जे कोणी आणखी पवार द्वेषी आहेत, तर हा पवार साहेब मोदीजींना भेटले, पवार साहेब मोदीजींना भेटले, पवार साहेब आता एनडीए मध्ये जाणार आहेत, अशा बातम्या सुरू केल्या त्यांनी. का नाही भेटणार पवार साहेब मोदीजींना? मोदीजींना भेटणं म्हणजे काही गुन्हा नाहीये. मोदीजी ह्या देशाचे पंतप्रधान आहेत आणि पंतप्रधानाला कुठला पक्ष नसतो, त्यांना पक्ष नाही. मुख्यमंत्र्यांनाही कुठला पक्ष नाही. आता ते 24 तास राजकारण करत असतात, सोडून देतात, मोडवर असतात, पण त्यांना पक्ष नाही. त्यांनी हे प्रश्न कुणी भेटू शकतो. मोदीजींना कविता मैत्री पण जाऊन भेटू शकते, हा माझा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जे चुकीचे परस्क्रिप्शन सुरू आहेत की आम्ही एनडीए, पवार साहेबांनी एनडीएत जायला कुणी थांबवलंय? रक्ताचं पाणी करून उभा केलेला पक्ष आहे तो. 1999ला जेव्हा पक्षाची स्थापना झाली, त्याच्यानंतर आमचा पक्ष जेव्हा आम्हाला निरीक्षण झालं तेव्हाच पवार जाऊ शकत होते ना, त्याला कुणी अडवले? पण हे जे चुकीचं चाललेलं आहे, अरे विरोधात आहोत तर विरोधात आपल्याला रस्त्यावरची लढाई लढावी लागते जनतेच्या प्रश्नासाठी, संसदेतही लढावी लागते आणि भेटीतून पण प्रश्न सोडतात ना. आपण जाऊन निवेदन देतो नाही, आपलं सुटलं पाहिजे, ते सुटलं पाहिजे. त्यामुळे पवार साहेब आणि आम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय. पवार साहेबांची विचारधारा ही शिव फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा राहिली. आणि त्यामुळं थोडं तुम्हाला हे करतो, डिस्टर्ब करतो. तुम्ही राज्याचे उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीमध्ये काम करता. महाराष्ट्रामध्ये ह्या आंदोलनाचे राजकीय पटलावरती पडसाद तुम्हाला कसे दिसतात? तुम्हाला सांगू का, मी हा विषय ना विद्यार्थ्यांचा, हा राजकारणाच्या पलीकडचा आहे. हा विषय राजकारणाचा नाहीच आहे. पहिला मेन मुद्दा म्हणजे गावागावात आंदोलन आहेत. म्हणजे फक्त शहरात, फक्त दिल्लीत, फक्त मुंबईमध्ये नाही. मी उत्तर प्रदेशमध्ये होते, म्हणजे मी परवा दिवशी तर आले उत्तर प्रदेशमध्ये पण आंदोलन चालू आहेत. म्हणजे छोट्या छोट्या माझ्या गावात आंदोलन झाले. मसवडमध्ये मला फोन आला होता की ताई येत आहे का तुम्ही, आम्ही येतोय. विद्यार्थी, असं नाही की तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात, तुम्ही कुठले विद्यार्थी, युवक उत्स्फूर्तपणे आंदोलन सुरू करतायत, उत्स्फूर्त आंदोलन सुरू आहेत. माझ्या पक्षाने पण घेतलीत आंदोलन. म्हणजे आमच्या पक्षांनी सुद्धा सगळ्या जिल्ह्यात गावागावात आंदोलन झाली. काल पवार साहेबांनी आदरणीय मोदीजींची भेट घेतल्यानंतर सुद्धा आमचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे काल पत्र काढलंय की ह्या सगळ्यावर पुन्हा आपल्याला आंदोलन घ्यायचंय, म्हणून की मुलींना मारलं, याच्यावर मारलं. काम आहे आमचं ते. आवाज उठण, पोळी भाजणं नाही, पोळी भाजणं नाही. पोळी भाजायची सत्तेनं संधी देऊन यायचे, सत्तेत बसलेत त्यांनी. विरोधी पक्षाचं काम आहे आवाज उठवणं, पोळी भाजणं नाही येते. त्यामुळे पवार साहेब तुम्हाला सांगू का, माझा नेता नव्हे, एक महाराष्ट्रातच एक मोठा नेता आहे. 60 वर्षाच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये निम्म्यापेक्षा जास्त त्यांची कारकीर्द ही विरोधात गेलेली आहे. पवार जेव्हा बॉम्बस्फोट झाले मुंबईमध्ये, तेव्हा पवार साहेबांनी विधिन 1 दिवसात त्या दंगली थांबवल्या होत्या. बघा,
आपले अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते आणि पवार साहेब विरोधात होते, भूकंप झाल्यावर पवार साहेबांनी हा देश हा आहे हो. विरोधाचा विषय नाही. हा जो मुद्दा आहे ना विद्यार्थ्यांचा, तो राजकीय मुद्दा नाही. तो कुणी पोळ्या बिळ्या बाजत म्हणत असतील तर रॉंग आहे. अजून मला तुम्हाला एक सांगायचंय की ज्या मुलींचे कपडे फाडले, ज्यांना मारलं, जे विद्यार्थ्यांना मारलं, ते हिंदू नाहीत का होती पोरं? हे बजरंग दलवाले कुठे गेले? हे एबीपीपी वाले कुठे गेले? काय नाही बोलायचं आता त्यांनी? सगळ्यांनी बोला राव. हा, हे पडळकर कुठे गेले? ते सदाभाऊ खोत आतंकवादी बोलतात, ती कुठे गेली माणसं? तुम्ही काय चाललंय? हे रॉंग आहे. आपण कन्क्लुजन वरती येऊया. दिल्लीपासून गल्लीपर्यंत या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं सगळं व्यापलेलं आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं अजून मिळत नाहीयेत. प्रत्येक जण आपापल्या परीने शोधायचा प्रयत्न करतोय. दिल्लीच्या आंदोलनामध्ये दाढीचे खुंट वाढलेले पोलीस बिन बॅचचे कसे काय? एक्झॅक्टली. रिटायर झालेला पोलीस 2012ला रिटायर झालेला पोलीस कर्मचारी आता पुन्हा ड्रेसमध्ये दिसतो कसं काय? किंवा राजकीय नेत्यांनी म्हणजे शिक्षण मंत्र्याच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू झालं आणि एकदम राजकीय नेते पंतप्रधानांनाच राजीनामा मागायला लागले. वेगवेगळ्या गोष्टी आहेत याच्यावरती. राजकारण सुरू झालंय, युवकांच्या प्रश्नावरती राजकारण सुरू झालंय. अनेक प्रश्नांची उकल व्हायची बाकी आहे. एक प्रयत्न आहे आपल्या इथं चर्चा घडवून आणण्याचा, आणि त्यातून काय उत्तर मिळत आहेत का, काही नवीन प्रश्न तयार होत असतील तर त्याला उत्तर शोधायचा पण प्रयत्न आपण केला. इथं वेगवेगळ्या प्रतिनिधी इथं आले आणि त्यांनी आपली मतं मांडली. मला खात्री आहे की या प्रश्न उत्तरातून आणि आमच्या चर्चेतून 100% समाधान नाही होणार, परंतु विचार करायला एक वेगळी वाट फुटेल ही खात्री आणि हा विश्वास वाटतो. आपण सगळेजण इथं आलात आणि पाटीलकीमध्ये तुम्हाला ऐकण्याची आम्हाला संधी दिली, तुम्हाला प्रश्न विचारण्याची संधी दिली. खासगीमध्ये आपण अनेक वेळेला प्रश्न विचारतो एकमेकाला, पण आज इथं तुम्हाला ऑफिशियली प्रश्न विचारता आले. अथर्वला ऐन वेळेला सांगून, अथर्व त्याला काहीच तयारी केली नव्हती, पण त्याला म्हटलं तयारीची गरज नाही, तू सूट, आणि अपेक्षेप्रमाणे तो सुटला. तर सगळ्यांचे आभार, तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि पुन्हा आपण अशाच पद्धतीनं वेगवेगळे समाजाचे प्रश्न घेऊन, वेगळी व्यक्तिमत्व घेऊन पाटील की पॉडकास्टमध्ये भेटत राहू. नमस्कार. बेकीज बेकरी हे आपल्या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत. त्यांच्याकडून ही एक भेट आपल्या सगळ्यांनाच आहे. सत्तेपेक्षा सत्याचा ध्यास म्हणजे पाटीलकी, सेवा ही मनातील आस म्हणजे पाटीलकी. ही पाटीलकी